हाय नमस्कार एव्हरीबडे, हाऊ आर यू, हाऊ डू यू डू. आय एम फाईन एव्हरीबडे. तर काल माझ्या मैत्रिणीनं घातलेली इनी मी अजून सोडली नाही आणि तेल नसल्यामुळं ते थोडंसं का नाही त्याच्या नांगाड्या बाहेर आल्या त्या केसांच्या. तर आजारी असल्यामुळं मी जेवण बिवण करत नव्हते आणि आज का नाही सकाळी माझ्या पोटात नुसते आग पडल्यासारखे झाले. तर आज सकाळी लवकर उठली, स्वयंपाक केला आणि आज धुणं भांडी जरा महागच राहिले. स्वयंपाक हे केला. काल घर आवरलेलं एकदम फ्रेश वाटत होतं. काल दळणं हे आणले बघा, ज्वारी आणली या माझ्या एकटे पुरते 2 किलो दळून आणि कारभारासाठी 5 किलो हे आणलं होतं, काय म्हणतात, गहू. आणि परत 1 किलोभर तांदूळ आणलं होतं. हे पहिलं बाहेरलं तांदूळ आहे, आपण रेशनचं तांदूळ खातो. तर मग हे तर अजून आपल्याला शेंगदाणे हे ते असं बरंच किराणा नाही. म्हणजे शेंगाला मी गेलते ना तेव्हा शेंगा आणल्या होत्या ना, मग त्यामुळं आम्ही कधी शेंगदाणा आणलंच नाही घरात शेंगा असल्यामुळं. आणि ही तर काय स्वयंपाकाची तेवढी बारीची येत नव्हती म्हणून ते शेंगा नेल्या होत्या मी घरी, तुम्ही बघितलंच. मग ते तिकडं नेलं ना, आता इथं स्वयंपाकाला सुरुवात केली ना, आता शेंगदाणं आणि थोडीशी तारांबळ चालली. तुम्हाला माहितीच आहे कशामुळं तारांबळ चालली आहे. तर मग रात्री तिकडं गेलो होतो पेन्सिल चौकात ना, म्हणजे गेलो होतो तसंच आप्पाची भेट घ्यायला. आणि तिथं गेल्यानंतर मग कळालं तिथं बाजार भरतो. मग बाजार थोडासा भाजीपाला तर कुठलं तुम्हाला दाखवते. भेंडी, लसूण, टोमॅटो, बघा, कांदा, वांग, टमाट, भेंडी, लसूण आणि फ्लावर आणला होता. एवढंच भाजीपाल्याला आणलं होतं. कोथिंबीर नाही, काय नाही. जेवढं पैसे होतं 200 रुपयात भागवलं. मरणाचं महाग येतं पण. आणि आपल्या जेऊरला पण तसं. तर सकाळी बघा चपाती हे केलेलं आहे. तर आपलं टोपलं हे का नाही तिकडं स्वातीकडं आहे ना, मग कारभारीनं पण खाल्लं. आता ह्याच्यामध्ये राहिलं तर बघा 2 चपात्या. आता हे कारभारी खात्याला पुन्हा. आणि ह्याच्यात थोडीशी फ्लावरची भाजी. आता सगळं मी डब्यात काढून ठेवणार आहे. आपला टिफिनचा डबा आहे का नाही, मी कामाला घेऊन जात होते, ते डबा आता खाली काढायचा. ते शिल्लक राहिलं त्यात काढून ठेवायचं. हे सगळे भांडी आता घासायला काढायचे. काव्याचं बँकेचं पुस्तक आहे. कचऱ्याची गाडी आली आहे. आपला काय कोरटाच कचरा आहे सगळा, ओला काय कचरा नाही. काल काढला तुम्हाला माहितीच आहे, ओला कचरा सगळा का नाही कालच फेकून दिला. कारभारीकडे दिलं तर सगळं खरकटं मरकटं भरून. आणि हे सुक्काच आहे सगळा, कागद काय असेल ते, तर ते थोडासाच आहे. मग आता व्हिडिओ तर करते मी. कारभारी गेलं तिकडं. रात्री गाडी आपली स्कूटी इथंच होती बघा. आज रूमच्या मावशी आहे का नाही, रूम मालकीन, त्या मावशीच आज माझ्या अगोदर कपडे धुवायला गेलेले त्या. त्यामुळे आज आपल्याला घरात थांबायची बारी आली आहे. नाहीतर रोज मी मावशीच्या अगोदरच कपडे धुत असते ना. आज मावशीनंच धुतली त्यांचे कपडे. मग त्या तिथं आहेत म्हणल्यावर मग गेलीच नाही. म्हणलं चला घडीवर बसावं. म्हणलं आता आपण झाडून घेऊन गाडा. मग सगळी भांडी गोळा केली. भांडी की गोळा केली. आता धुणं गोळा करते. धुणं तर काय, एक माझं लुगडं कारभारीचं एक पॅन्ट शर्ट. माझं परत एक गावन, काम करताना गावनच घालते मी. ते आता सवय मोडली ना साडीचं, तरी पण मला घालू वाटते आहे का नाही. 2 घास खाल्ल्या तर तुम्हाला सांगते, अर्धी चपाती खाल्ली. पण ते सकाळ सकाळ खायची सवय नाही आपल्याला, चहा प्यायची सवय आहे. चहा प्यायची सवय आहे. आणि ते अचानक खाल्लंय तर ते नरड्याला आल्यासारखं झालंय माझं, असं नरडं दाबल्यावाने झालंय नुसतं. सोडणार नव्हते बरं का येणे, पण ती लयच झालं इसकटल्यासारखं. मग आता ती सोडायची बारे आले. नाहीतर ही अशी जर येणे घातली का ना 3-3, 4-4 दिवस टिकते. आणि तोंड माझं सोमरल्यासारखं वाटतं का, असं सुजल्यासारखं वाटतं आहे का नाही.
आपली गाडी आणली आहे, तुम्हाला दाखवायची. काय सांगावं तुम्हाला, कारभारीनं केला नाश्ता बिष्टा. त्यांना म्हणलं या हिंडून फिरून थोडं बाहेर, आहे का नाही. काय माझं तर नशीब आहे बाई, पण नशिबाला नाही दोष देत मी. पण माझा एक स्वतःवर विश्वास असतो, चांगलं होईल. म्हणजे एखादी गोष्ट करायला गेलं का नाही ते करायची, भले त्याचा नाश हो नाही तर चांगलं राहू. जे घडन ते घडन, नाही का नाही. प्रयत्न करायला काय अडचण नाही, असं असतं माझं. आज असे घालते बघा मी. कारभार खाऊन पिऊन हिथंच लोळायला लागलं. सकाळ सकाळ कारभारीवर लई चिडली मी. म्हणलं काय हवं, म्हणलं तुम्ही जराच कशाचं टेन्शन घेणार काय नाही. म्हणलं बरं नका का घेणं म्हणलं, पण तुम्ही जरा बाहेर सुद्धा घरातनं निघत नाही. घरी कोण आपल्या येत नसतं म्हणलं आपल्याला सांगाय बोलाय. इकडे केसवाल्या सुद्धा बाया येतात. मावशीचं झालं असं तर धुणं मग जावं लागेल. जेव्हा आपली गाडी नव्हती तेव्हा फोनवर फोन येत होतं गाडीसाठी, की गाडी आणली का, केव्हा यायची तुमची गाडी, असं तसं. आणि आता गाडी आणली तर आता कुणी फोन सुद्धा उचले नाही. काल परवा दिवशी आमुषा झाली ना, म्हणजे ही अंधश्रद्धा आहे बरं का, पण कधी कधी आपल्या बरोबर तसं घडायला लागल्यावर मग वाटतं की बाबा हे खरं पण असू शकतं, हे का नाही. तुम्हाला दाखवायची आपली गाडी आणलेली आहे ना. काय गाडीचं तर काय सांगू, पैशासारखं पैसे देऊन तमाशा करून घेतलाय मी स्वतःचा. काय गाडीला काम कुठं बी लागेल, त्याचं काय असतं तेवढं, आहे का नाही. एकदा रस्त्याला वाहन गेलं म्हणजे काम लागत असतं. पण ह्या ज्याच्या भरोश्यावर घेतलं ती घरातनंच बाहेर निघत नाही तर काय करा. काय मी जाऊ घेऊन. मनानच कट झालं. माझं व्हिडिओच माझ्या फोनची फॅशनच आहे तशी. मग गाडी दाखवणार आहे मी. आधी मला घरातलं काम तर आवरू द्या. काल लाडक्या बहिणीचं पैसे आलं, आता त्याच्यात अजून पैसे टाकायचं थोडं, रूम भाडं देऊन टाकायचं. आपल्या रूमचा महिना भरलेला आहे. काम ना धंदा ना हरी गोविंदा. भाडं तर चुकणार आहे का, भाडं तर भरावं लागणारच आहे ना. मावशीला विचारते आज देऊ का उद्या देऊ भाडं, आहे ना. तसा महिना आपला उद्याच भरणार आहे 18 तारखेला. पण म्हणलं आज द्यावं, म्हणलं पुन्हा खर्चून जायचं म्हणलं माझ्याकडून. पोरचे कागद द्यायचे ते शाळेत अजून, ते जातीचा दाखला आणि आली का येणे येऊ, नाही तर नाही येऊ, घातली तर खरं.
नाही झालं अजून मावशीचं धुणं का काय लागलं. आता बरेच दिवस झालं ना मी अशी वेणी घातलीच नाही. आज का तसं झालंय. आणि त्यात मध्ये आरसा नाही आणि हे मोबाईलच्या कॅमेऱ्यात बघायचं म्हणलं ना जरा हे होतं. कपडे घासायचा ब्रश आहे ते बरं सामान आणायचं आहे अजून आपल्याला पण थोडी तारांबळ चालू आहे म्हणून जरा दम काढला. आता घातली बघा येईने. आता जाते धुणं धुते. आधी भांडी घासते मग धुणं धुते कारण एकदा पाणी जर गेलं तर संध्याकाळी पुन्हा भांडीच नाही ते. केस माझे दाट वाटायला लागलं ते जरा. तुम्हाला वाटतात का? कसे वाटायला लागतात केस माझे फंटास्टिक. तर चला आता भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. कामावरते आणि पुढल्या व्हिडिओमध्ये पुढला नवीन विषय असेल तर बाय.